सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आपण जाणून घेणार आहोत परतीचा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर तसेच दिवाळीपर्यंतचं वातावरण कसं राहील आणि ज्या पद्धतीने आपण जी मांडणी करणार आहोत ती शेवटपर्यंत ऐका। ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा ठोक पाऊस राहणार आहे, तो तारखा सुद्धा आपण मागे पण दिल्यात। परतीच्या पावसाबद्दलही आपण 30 तारीख जाहीर केली। काल रात्री आपण उशिरापर्यंत जी काही पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहणार आहे। पॉझिटिव्हची भूमिका आयोडीची चांगली आहे। एमजीओची साथ एवढी मिळेल का नाही मिळेल अजून पडताळणीमध्ये समोर आलं नाहीये, पण एमजीओची जर साथ आणखीन मिळाली तर हे वर्ष सुद्धा 2025 सारखं जाईल। पण आपली भूमिका काय आहे की दुष्काळ नाही, ही स्पष्ट भूमिका सुद्धा आयोडी चांगला तारणहार ठरणार आहे। आणि आजच्या अगोदर म्हणजे 30-31च्या पावसानं सुद्धा 1972चा जो काही काळ आहे तो अनेक भागांचा मिटवलेला आहे। मग आजच्या या नोंदणीकडे आपण थोडं बघूयात। तत्पूर्वी आपण काय करूयात, अनेक शेतकऱ्यांना फवारणी करायची, अनेक शेतकऱ्यांना खतं टाकायची आहेत आणि ज्या तारखा दिल्या 6 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत जो काही पाऊस आहे तो कायम असणार आहे। लातूर विभागाला, मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यामध्ये जवळपास पाऊस उघडीप द्यायचं नाव घेत नाहीये। लक्षात आलंय, अनेक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस हा आपला कायमस्वरूपी प्रभाव टाकणार आहे, हे देखील आपण पाहणारच आहोत। आणि आपला जो काही रिपोर्ट आहे तो 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही अभ्यासायच्या असतात आणि तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतात, पण अनेक जणांना नकाशा हवा आहे अशी जी इच्छा आहे ती देखील आपण पूर्ण करतोय। ठीक आहे, विषय असा आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या हे जे काही वारे तुम्ही पाहतायत, मान्सूनचा जो काही प्रभाव पाहतोय, भलेही आपला जो काही सुपर अल्निनो आहे तरीही वाऱ्याचा जोर जो आहे कंटिन्यू चालू आहे आणि या वाऱ्याच्या जोराबरोबर बाष्प येणं सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे। मग यामुळे काय होतंय की सध्या जो काही फुटकारे आहेत हे आजच्या 3 ऑगस्टला देखील मी तुम्हाला काल सांगितले थोडी वाढ होणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पासून ते विदर्भ मराठवाड्यामध्ये ढगांचं आगमन येईल। थोडाफार उन्हाचा चटका काल होता पण आज कमी राहील, काही ठिकाणी वाढेल सुद्धा। त्याबरोबरच दुपारनंतर काळेकुट्ट ढग येतील आणि जवळपास मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी पाऊस होणार आहे। यात अहिल्यानगर काही ठिकाणी, तुळजापूर बऱ्याच ठिकाणी, बीड सोलापूर सुद्धा अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं हा फुटकाऱ्यांचा पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे। त्यानंतर या पावसाच्या सरी खानदेशला सुद्धा कोसळणार आहेत, मराठवाडा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे। पण तुलनेमध्ये मराठवाड्याच्या मध्ये जास्त प्रमाणात फटकाऱ्यांचा आणि एखाद-2 ठिकाणी चांदणभरी पावसाचा देखील मजल मारू शकतो आणि क्वचितच यामध्ये सेक्टो कोलंबस नावाच्या ढगांची